एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज वटपौर्णिमा आहे, आपण साबुदाणा बनवूया उपासासाठी। तर मी रात्रीच भिजत घातले होते, ते छान भिजले आहेत मस्त। आता बनवायला घेते मी। तेल टाकते, कढई टाकली आहे चांगली। तेल जास्त नाही घालायचं साबुदाण्यामध्ये। साबुदाण्यामध्ये तेल जास्त घातलं ना तर ते चिकी होतात, मग ते चिकट होऊन जातात ना, मग आपल्याला खायला जमत नाही ते। आता मी हे बघा मस्त छान भिजून गेलेत बघा, हाताने दाबलं तर मस्त दाबल्या जातात। तसेच मिरची टाकते मी, मिरच्या कापून घेतल्या। थोडंसं जिरं घालते। जिरं तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, पण जिरं तर घालतातच, तुम्हाला घालायचं असेल तर घाला। थोडं जिरं घातलं तर मिरची घालूया आपण। थोडंसं हिंग घालतंय, चिमूटभर हिंग घातले। गॅस नाही झाला पाहिजे। मग आता मी कढीपत्ता घातलाय। मिरच्या तिखट नाही, त्या मिरच्या मी जास्त घेतले, तुम्हाला वाटेल एवढं तिखट बनवते। मिरच्या तिखट नाही आहेत, त्या फिक्क्या मिरच्या आहेत एकदम। थोड्याशा तेलामध्ये परतून घेऊया आपण छान। तुम्हाला माझे यूट्यूब चॅनल आवडत असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईबर करत राहा आणि आमच्या रेसिपीला भरपूर प्यार द्या। आता मी साबुदाणा घातला आहे बघा, सुटसुटीत आहेत एकदम। मी थोडंसं आपलं संधा मीठ टाकलं आहे, काळं मीठ। काळं मीठनं चांगलं टेस्ट येते त्याला। साधं मीठ पण टाकलं आहे थोडंसं। काळं मीठ जास्त टाकले तर काळं मीठ जास्त टाकू शकता तुम्ही, साधं मीठनं पण बनवता, पण दोन्ही टाकले ना तर छान वाटतं। आता हे साधं मीठ घातलं आहे आपलं रोजचं आपण वापरतो ते, आणि हे आपलं काळं मीठ घातलं आहे। आता चांगलं परतून घेऊया। लगेच शेंगदाणा कूट नाही घालायचं, शेंगदाणा कूट थोडेसे आपले साबुदाणे चांगले वाफून गेले ना त्याच्यानंतर घालायचे, कारण की मग त्याच्याने ना चिक्कापणा सगळा निघून जातो। माझ्या कढईला पण लागत नाही साबुदाणा बघा, एवढा सुटसुटीत आहे। त्याला भिजवायला व्यवस्थित पाहिजे, पाणीमध्ये चांगला भिजला पाहिजे तो। आता मी थोडं झाकण ठेवून वाफ घेते। आता हे बघा काढून घेतलंय मी। आता एकदा आपण परतून घेऊया। शेंगदाण्याचं कूट मी ना वाटून ठेवते, डबा भरून ठेवते, सारखं करायला नको। मी एकदाच वाटून ठेवून देते। जेव्हा आपल्याला काय शेंगदाण्याची भाजी बनवायची असेल, काय करायचं असलं पटकन टाकायला भेटतं। बघा आता मी 5-6 चमचा घेतला आहे भरून, छोटे स्पून। कालवते मी बघा। तुमची वटपौर्णिमा कशी झाली कमेंटमध्ये सांगा। बघा किती सुटसुटीत आहेत साबुदाणा, वाफल्या पण गेले छान। पहिले सुरुवातला आहे ना वाफून घ्यायचं झाकण ठेवून, नंतर मग साबुदाणे घालायचे। साबुदाणे घातले ना की मग चांगलं हलवून घ्या। ते बघा कसे सुटसुटीत झाले ते। 2-4 मिनटं मी चांगलं अजून शिजू दिले त्याला, परत कालवते।
तुम्हाला दाखवते म्हणजे कसे झाले साबुदाणे. आता मी कोथिंबीर घातली आहे. आता परत एकदा परतून घेऊया. आपले साबुदाणा रेडी झाले आहेत. आणि आमचे चॅनल बघतात, तुम्हाला खूप आवडत असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार करत राहा. कमेंट करा. कमेंट पण छान येतात तुमचे. हे बघा आपले साबुदाणा रेडी झालेत. बाय.